नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार सुरू करण्याकरता आवश्यक साधनं म्हणजेच टूलकिट खरेदीसाठी आता कमाल 15,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाकडून जारी करण्यात आला आहे. तब्बल 3 दशकांनंतर टूलकिट खरेदीसाठीच्या रकमेमध्ये 15 पट वाढ करण्यात आली आहे. आजपर्यंत या योजनेद्वारे फक्त 1,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येत होतं. या योजनेमुळे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यास तसेच स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय उभा होण्यास मोठी मदत होणार आहे. परिणामी दिव्यांग व्यक्तींच्या स्वयंरोजगारासाठी घसघशीत अर्थसहाय्य देत सरकारनं मोठी मदत दिल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या विकसित महाराष्ट्र 2047 या कृती आराखड्यातील दिव्यांग सक्षमी विषयक रोजगार आणि स्वयंरोजगार या ध्येयाचा एक भाग म्हणून शासनाने ही योजना कार्यान्वित केली आहे. दिव्यांग व्यक्ती कौशल्य आधारित व्यवसाय जसं की शिवणकाम, मोबाईल दुरुस्ती, संगणक सेवा, ब्युटी पार्लर, इलेक्ट्रिक कामं, सुतारकाम, वाहन दुरुस्ती असे किरकोळ व्यवसायांमध्ये मोठी मदत होणार आहे. ही योजना दिव्यांगांमधील सर्व प्रवर्गासाठी लागू असून प्रशिक्षित दिव्यांग अर्जदारानं शासकीय किंवा शासनमान्य प्रशिक्षण संस्थेतनं कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेलं असावं. या योजनेमध्ये प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येणार असून निधी थेट DBTद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. सोबतच या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे करण्यात येणार आहे. निधी वितरित झाल्यानंतर लाभार्थ्याने व्यवसाय सुरू केल्याची खातरजमा अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असतं. मात्र स्वयंरोजगारासाठी टूलकिट खरेदी करण्याच्या योजनेमध्ये गेल्या 30 वर्षांपासून कुठलाच बदल करण्यात आला नव्हता. आजच्या महागाईच्या काळामध्ये 1,000 रुपयांमध्ये कुठलंही दर्जेदार टूलकिट मिळणं अशक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन तुकाराम मुंढे यांनी जुन्या नियमांमध्ये बदल करून मदतीचा हात विस्तारला आहे. यामुळे हजारो दिव्यांग बांधवांना आपला छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक ते भांडवल उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यानुसार व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी साधन सामग्री सहज खरेदी करता येईल. मात्र पारदर्शकता राखण्यासाठी काही अटी निश्चित केल्या गेल्यात. अर्जदारानं शासकीय किंवा शासनमान्य संस्थेतनं संबंधित व्यवसायाचं कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेलं असावं. या योजनेमध्ये प्रशिक्षित दिव्यांग महिलांना विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. लाभार्थ्यांकडे दिव्यांग वैश्विक ओळखपत्र असणं बंधनकारक आहे, जेणेकरून केवळ गरजू आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंतच मदत पोहोचेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं दिव्यांगांसाठी अत्यंत मोठी बातमी आहे. स्वयंरोजगारासाठी शासनाकडनं टूल किटमध्ये आता 15 पटींची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 1,000 ऐवजी 15,000 रुपयांचं अनुदान तुम्हाला मिळणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.